यांच्या छत्र्या वाटप झालेल्या आहे. 2-3 दिवस झालं कार्यक्रमाची जय्यत तयारी. त्याचं कारण असतं की आपल्या बाईचा बर्थडे, तुमच्या सगळ्या मुलांना आहार पोहोचवणार आहे समाजामध्ये किंवा आपल्या या पूर्ण एरियामध्ये. इथंच ते राहतात आणि त्याच्यामुळं तुमची शाळा, तुम्ही सगळे त्यांना इतकं आवडतं की तुम्ही जाता येता सुद्धा त्यांना हाका मारता, बोलवता आणि ते सुद्धा आवर्जून लहान मुलांपासून ते अगदी वयस्क माणसांपर्यंत सगळ्यांना मान देतात, बोलतात, सगळ्यांच्या अडचणी जाणून घेतात. आपल्या मी आता पुनरावृत्ती करत नाही, हे सगळ्यांना माहितीच आहे. परंतु आज ते आपल्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे त्यांचा वाढदिवस साजरा करून आपली आशीर्वाद मोठ्यांचेच असतात असे नाही, लहान मुलांकडून सुद्धा आपल्याला दुवा मिळतात आणि त्या कमवण्याचं काम आज ते करत आहेत. गेली कित्येक वर्ष या भागा परिसरामध्ये एक सुंदर कार्य करत आहे. जेवढं त्यांना चांगलं काही करता येईल, शाळेतली मुलं असो, सामाजिक काही महिला असो, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम ते राबवत आहेत. असाच एक हा त्यांचा स्वतःचा बर्थडे सगळ्यांनी ते स्वतः येऊन इथं आपल्या शाळेत साजरा करत आहेत आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि त्यांना प्रथमतः शाळेचा आभार मानतो आणि मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांचा आभार मानतो. प्रत्येक वेळा मी तुमच्या शाळेत येतो आणि वाढदिवस साजरा करतो. या वाढदिवस साजरा करण्याचा हेतू माझे सर्व मित्रसमूहाचे, माझे सर्व मित्र यांच्या वतीनं आणि माझ्या माता भगिनींच्या, माझ्या बहिणींच्या वतीनं हा वाढदिवस साजरा करतो. मी खास करून या लहान चिमुकल्याला माझ्या वाढदिवसाच्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कारण की सर्वच माझ्या एरियातले आणि माझ्या इथलेच राहणार आहेत सगळे आणि त्यातले 80% मुलं मला वाटतं मला ओळखतात, बाई म्हणून ओळखतात. ती बी खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या शाळेचा विषय मॅडमने सांगितलं, शालेय पोषणचं मी जिल्ह्याचं काम करतो. मला तर आपली शाळा म्हणजे छोटी शाळा आहे जिल्ह्याचं. तुमच्या शिक्षकांच्या आशीर्वादानं आणि मुलांच्या आशीर्वादानं मी एवढा मोठा झालो. मागे मी सांगितलं की तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या आणि त्या मुलांच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे म्हणून मी लहानाचा मोठा झालो. मी बी शून्यातनं विश्व निर्माण केले. पण ही तुमच्या सगळ्यांना मी खास म्हणजे राजकीय बोलत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्यामुळं मी एवढा मोठा झालो, मुलांच्यामुळं आणि शिक्षकांच्यामुळं झालो. मी या ठिकाणी आपलं स्वागत करतोय. वाढदिवसानिमित्त आपल्याला आणि खायला घ्यायचं आणि खाली जायचं. चल गणेश, चला हातात जरा मोठं करते तोपर्यंत. हातात जरा हातात तुम्ही जावा खाली. बसा, तिथं बसा, तुम्ही उठू नका. थँक्यू सगळ्यांना.
मागं द्यायचं एक पार्सल करायचं. ठीक आहे धन्यवाद. थांबत बुके मध्ये येते. हॅलो हा हो या की पुढं. थँक्यू धन्यवाद. हो देतो. बुके थोडा खाली घ्या सगळ्यांना जवळून होऊ द्या. ठेवा खाली ठेवा. आरोड्या सगळ्यांनी हात लावा एकत्र हात लावा. म्हातारी या घ्या फोटो घ्या. हा ताट घ्या साईडला नाही बुके द्या सगळ्यांनी एकत्र. ताट ठेवा साईड बुके घ्या तुम्ही या इकडे सगळं पोरांना. घेते बरोबर. ठीक ओके. हे बहीण लाडकी बहीण योजना आहे ना आपली. त्याचं काय करा ज्याचं खातं नाही त्याचं खातं काढून ऑफिस मधनं फॉर्म भरा. गडबड करू नका. काही पळत सुटू नका. इकडे जा तिकडे जा. आता कागदपत्र काही जास्त लागत नाहीत. तर आधार कार्ड रेशनिंग कार्ड आणि बँक पासबुक बुक काढू. आपल्या ऑफिस मधनं काढतात त्याचे पैसे मी भरेन. फक्त गडबड करू नका. आपल्या सगळ्यांना पैसे मिळायला पाहिजेत असं करा. तुम्ही या ऑफिसला सगळी फॉर्म भरून घेतात. सगळी मुलं फॉर्म भरतात. आपल्या आजी ज्याला पैसे मिळत नाहीत त्याला पैसे मिळायला पाहिजेत. 1500 रुपये म्हणजे जोक नाही. महिन्याला 1500 रुपये मिळालं तरी घर सामान येते सगळे. काय का नाही. चल का पुढे चला जरा जरा इथंच उभं राहा. काय करायचं त्याला म्हणा उद्या गेम म्हणा आपलं लाईन लावा. भरपूर वाढत भरपूर खाली भरपूर वाढत जास्त वाढत. घेतल्या त्यांनी थांबू नका. आंबे मला बैल भेटलेला. कुठे साहेब या आम्ही जरा या यार हे माग गाडी हे गाडगोटे आहे.
अहो तुम्ही मोठे वयानं पाया पडणं का हो जन्म संपला आम्ही जरा शुभेच्छा सांगेन नंतर असू आज आपले विलासपूरचे लाडके व्यक्तिमत्व मान्य फिरोजभाई पठाण यांचा अभिषेक सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त आज इंदिरानगर भागात आपण खास करून का इथं वाढदिवस केले तर बाहेरचं योगदान आपल्या इंदिरानगरसाठी किती आहे आणि कसं आहे हे आपल्याला सगळ्यांच्या स्वरूपात कळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता सगळेजण आला म्हणजे बाहेरने आतापर्यंत आपल्या इंदिरानगरसाठी काय केलं, आतापर्यंत काय केलं आणि इथून पुढे काय करणार आहे. म्हणजे आपणच्या नेतृत्वाखाली असेल, आबांच्या असेल, बाकी ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली असेल, सदैव म्हणजे भाई म्हणजे ज्या ज्या वेळेस मुंबईला जातात भाई महाराजांबरोबर त्यावेळेस फंड आणायचं काम असतं किंवा पैसे मंजूर करायचे, काम मंजूर करायचं, हे जर काम असेल तर पहिल्या यादीत आपलं इंदिरानगरचं नाव असतं. का तर त्यांचं म्हणणं असतं की पहिले इंदिरानगरचं काहीतरी झालं पाहिजे. आता दलित वस्ती योजनेतनं वरती टॉयलेट बाथरूम नव्हते, ते टॉयलेट बाथरूम परत गटर रस्ता नव्हता, मधल्या आळीला इथं रस्ता नव्हता, गटर नव्हतं, हे रस्ता गटर परत इथं मधल्या खालच्या आळीला कॉन्क्रिटीकरण म्हणजे तब्बल 50 लाखाचं कॉन्क्रिटीकरण मंजूर केले आणि हे सर्व म्हणजे फिरोजबाईंनी हे बाबांच्या माध्यमातून केले. आणि एवढं करत असताना बाईंचा सत्कार हा आपल्या मंडळाच्या वतीनं गावाच्या वतीनं झाला पाहिजे ही सगळ्यांची एक इच्छा होती. त्या इच्छेनुसार आपण आज इथं सगळेजण उपस्थित राहिला आणि आज या सर्व सत्कार समारंभासाठी आपले ज्येष्ठ सगळे पार्टी प्रमुख, मार्गदर्शन मंडळातील सगळे कार्यकर्ते, गावातील महिला तुम्ही सगळे आले त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय गुरु. बाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या कामाची पद्धत अशी आहे, त्यांनी कधी कुठल्या कार्यकर्ता असं कधी मानलं नाही. मित्राच्या नात्यानंच कधी आतापर्यंत त्यांनी बघितलं. आणि त्यांचं एक स्वप्न आहे की त्यांच्या फोर व्हीलरच्या मागं प्रत्येक कार्यकर्त्याची एक फोर व्हीलर असावी असा समजणारा पहिलाच नेता मी आजपर्यंत बघितलं. मला असं वाटतं की आपल्या इंदिरानगरसाठी कुठलाही फंड त्यांनी कधी कमी पडून दिला नाही आणि आपण पण त्यांच्या मागं असं उभं राहावं एवढी विनंती करतो. राजे भोसले मित्र समूहाच्या अध्यक्ष माननीय फिरोजभाई पठाण आज यांचा वाढदिवस आहे. भाईंचं काम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या इंदिरानगरमध्ये पाण्याची टंचाई असू दे किंवा रस्ते असू दे, गटर असू दे, या सगळ्यामध्ये प्रथम भाई हजर राहतात. कुठलीही समस्या असू दे भाई अडचणींना लगेच मदत करतात. भाईंचं काम हे खूप छान आहे म्हणून आपण सगळ्यांनी भाईंच्या पाठीशी उभं राहावं हीच माझी एक अपेक्षा आहे. आणि भाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजे भोसले त्यांचे त्या मित्रसमध्ये अध्यक्ष फिरोजभाई पठाण यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहे. तर त्यांनी आपल्या गावासाठी बरंच काय केलेलं आहे. कोरोनाच्या काळात
आपल्याला म्हणजे कोरोनाच्या काळात बाहेर पडता येत नव्हतं, त्यावेळी त्यांनी आपल्याला अन्नधान्य वगैरे हे पाठवलं. म्हणजे त्यांनी लाखामोलाची दवाखाने किंवा आपले आता गेल्या वर्षी विमा उतरवले. विमा एका महिलेला विमाचा त्या किती फायदा झाला रे? 8 लाख रुपये फायदा झाला. तिचा एक हात तुटला नसता तर तिला 8 लाख रुपये मिळाले. आपल्या गावात राजू पवार म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी त्याला सुद्धा 60,000 रुपये त्याला मिळाले. म्हणजे असं त्यांनी बरेच अशा पद्धतीने त्यांनी बरेच कामं केलेली आहेत. आपल्या कॉन्क्रीट रस्ता असू द्या, गटर असू द्या, परत वरती टॉयलेट आता जे नवीन झालेले ते टॉयलेट असू द्या. आता हे 2 रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे टाकलेले त्यांनी 50 लाखाचा फंड त्यांनी दिलेला आहे बाईंनी. आणि त्यांचं एकच असतं की प्रत्येक कार्यकर्ता हा ज्यांनी काम करून त्यांच्या पाठीमागे राहावं. म्हणजे नुसतं मोकळं फिरावं असं त्यांना कधीच वाटत नाही की आपला एखादा कार्यकर्ता आहे आणि तो आपल्या पाठीमागं म्हणजे नुसतं असंच मोकळा फिरला पाहिजे. इतर नेते कसे करतात किंवा मोकळं या रे म्हणतात, तसे हे कधी या रे म्हणत नाही. तुम्हाला ज्यावेळी कामातून वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही आमच्याकडे या, परंतु तुम्ही या असं असतं. आणि ते प्रत्येकांना मदत करतात. आणि आपल्या इंदिरानगर शाळा 1ली ते 4थीपर्यंत शाळा आहे. त्या शाळेत मुलांना चांगली शिकावी म्हणून त्यांनी वह्या वाटलं, परत टीव्ही जे लॅपटॉप आहे ती शाळेला अशा प्रकारचे 2 लॅपटॉप आता गोरगरिबाची मुलं शिकावीत, मोठी व्हावी यांचा आनंद म्हणजे ह्या शाळेचा आनंद चांगला व्हावा. आणि ह्या शाळेचे पोरं शिकून चांगल्या शाळेत साताऱ्यासारख्या सिटीत जाऊन चांगल्या ठिकाणी नाव कमवून चांगल्या मार्काने पास होऊन तिथे घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी शाळेत भरपूर प्रयत्न केले. त्याच्यानंतर आपल्या इथे पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे आम्ही सांगायची काही गरज नाही. कोरोनाच्या काळात म्हणा आता हे रुग्णालय काढलेलं आहे ते महत्वाचं काय. रुग्णालय कुठं बी किती बी पैसेवाला असला तरी त्याला थोडीफार तरी आपली मदत असावी म्हणून ती फ्री रुग्णालय आपल्या इथं काढलेलं आहे. शाळेतल्या पोरांना साहित्य वाटप केलेलं आहे. आपल्या इंदिरानगर मधल्या शाळेत जी जाणाऱ्या मुली आहेत त्यांना असं नाही की त्यांना कळालं की काय ना बाबा आपल्या रिक्षात त्याच्यात जातात मुली, मग काय करायचं कायम सुरू आपलं साहित्य वाटप केलं. काय जणांना डबं बी असं वाटप केलं. काय ह्यांच्या मनात जी येईल ते काय सांगितलं की बाबा असं लागणार आहे तर त्यांनी कधी मागं पुढे बघितलं त्याची खर्च येईल काय होईल त्याचा कधी विचार केला नाही. मला एवढंच सांगायचंय म्हणजे माझ्या मित्रांना सगळ्यांना कौतुक सांगितलं, बाई असं करतात, बाई तसं करतात. मी बी तुम्हाला मागं बी सांगितलं आणि आत्ता बी सांगतो, मी शून्यातनं विश्व निर्माण करणारा मुलगा आहे. मला ह्या इंदिरानगरला भरपूर चांगलं करायचं डोक्यात. करोना काळात मला कुणी सांगितलं नाही करोनात पैसे खर्च करा, लोकांपर्यंत जावा. माझा कधी तेव्हा उद्देश बी नव्हता इलेक्शनला उभं राहायचा. आप्पांनाही माहिती मी आप्पांच्या नेतृत्वात या विलासपूरमध्ये आप्पा सरपंच असताना मी इथं सगळ्यांसमोर आप्पांना शब्द दिला या विलासपूरचं सरपंच असेल तर आप्पा असताना आणि ते बी 5 वर्ष. आप्पा 5 वर्ष सरपंच व्हायला श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले कारणीभूत आहेत. मी करोनात काम केलं की मला आई तुळजाभवानीची आणि जनाई माळ्याचं आशीर्वाद असेल. काहीतरी जनाई माळ्यानं माझ्याकडनं आईनं काहीतरी माझं त्यांचं काहीतरी नातं असेल. मला काय तुम्ही सांगायला आला नव्हता. करोना काळात सगळ्यांना अडचणी, कुणाला घरात काही मिळत नाही, तेव्हाची काळ वेगळा होता. मुलगा वडिलांना भेटायला जात नव्हता अशी परिस्थिती आहे. पण तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी हा फिरोज पठाण आप्पाला माहितीये, आबाला माहितीये. ज्या मुलाचे वडील मुलाला भेटायला जात नव्हते तेव्हा फिरोज पठाण त्यांच्या ICU मध्ये जाऊन त्यांना जेवण देऊन त्यांना भेटून, म्हणजे एकच उदाहरण नाही, अशी विलासपूरची सगळी भरपूर उदाहरणे आहेत. मी स्वतः जायचो. मुलगा त्याचा मुलं मुली त्याच्या घरातली नातेवाईक कोण जात नव्हतं. आपण वस्तू दे, मी खोटं बोलत नाही सगळ्यांसमोर, देवळात आहे आपल्या इथं बी केलं. हा मुलं जात नव्हती पण मी त्यांना भेटायला जात होतो. मला खात्री होती मला करोना झाला तर मला वाचवायला माणसं खूप आहेत आणि माझ्यामुळं काही लोकांचं बरं होत असेल म्हणून मी त्या करोनात लक्ष घालत होतो. करोना काळात मी चेष्टा करत नाही. मी 50 ते 60 लाख रुपये खर्च केलं. का केलं तुम्ही ते बी सांगतो तुम्हाला. जेव्हा शासनानं फुकट धान्य दिलं तुम्हाला तेव्हा मी 900 गाडी महिन्याला उचलत होतो. मी 2400 गाड्या उचलायला लागलो. करोना काळात 2400 ट्रक उचलून मी शासनाचा पोच करायला लागलो. मला देवानं डबल पैसे दिले.
लोक झोपली, लोक घरात होती, तेव्हा मला देवानं भरभरून पैसे दिले. म्हणजे लोकांचं सगळं बंद पडलं आणि फिरोज पठाण एक वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, मी कलेक्टर ऑफिसचा, मला इतकं पैसे दिले लोकांना, तर मला कुठंतरी खर्च करायला पाहिजे, कुठंतरी लोकांच्या चांगल्या कामाला लागायला पाहिजे, म्हणून मी खर्च केला. मला मी कुणाचे उपकार केले नाहीत, कुणाला मदत केली नाही. मला माझ्या देवानं मला एक भावना दिली, लोकांना मदत करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, मी इंदिरानगरसाठी तुमचा मुलगाच आहे. मी कितीही पैसेवाला असू दे, किती छोटा असू दे, मी शून्य न विश्व निर्माण केलेलं आहे. आपल्याला माहिती. पुढे बंटी बंटी कुठे बंटी राहुल बंटी माझ्या काही सगळ्यांना माहित असू दे, नंतर सगळ्यांना भावड्या असू दे, सगळी माझ्या माता भगिनींचं मनापासून आभार मानतो. आणि माझ्या विचाराजी गोष्टी आपले आमदार आमचे महाराज आपल्या बहिणी मंडळावर सतत चेष्टा नाही करत. मी खूप कौतुक करतात, सगळ्यांसमोर करतात. मला बी पुढं वाटतं, बरं वाटतं. म्हणजे माझ्या बहिणी मंडळाचं मला बी बहिणी मंडळाचं सगळ्यांसमोर सांगतात. ती बहिणी मंडळ बघा, सगळ्या एकसारख्या असतात, साड्या एकसारख्या असतात आणि जिथल्या तिथल्या सगळ्यांनी तितकं असतात. आणि त्यात भाभींचं कौतुक असतं, भाभी त्यात आम्हाला पण तिकडे दे.
नमस्कार सगळ्यांना. सगळ्या बहिणींना माझा शुभेच्छा. माझ्याकडे तुम्हाला शुभेच्छा. इकडे तुम्ही इकडे या बाजूला इकडे तुम्ही नाही आता आणि भक्तिभावानं आलेला आहे शुभेच्छा द्यायला बहिणींना उदंड आयुष्य लाभो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाई घराघरात पोचलेले. बाईंचे काम एवढं मोठं आहे की आमच्या सगळ्या वृद्धापकाळाच्या बायकांना सगळ्यांना खूप संधी दिलेली आहे आणि खूप मनोरंजन केलेले. असेच कार्यक्रम नेहमी करतात ते आणि परत हे करावे आणि उदंड आयुष्य लाभो त्यांना. म्हणजे आम्हाला आनंद बरं पडेल. बाई घराघरात पोचलेले इतके पोचलेले की वाट बघतात त्यांची की बाई ऑफिसला कधी येतात ते आणि आम्ही काहीतरी सांगतोय त्यांना. असंच आहे की बाई आतापर्यंत काम करतायत पण बाईंचा मला तर हा विश्वास आहे आणि सर्व लेडीजला आहे की बाई इथून पण तसंच काम करणार आणि सर्व कार्यक्रम करणार. बाईंना खूप खूप वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. विलासपूर आणि गोळीबार मैदान परिसरातील आपल्या सगळ्यांचे लाडके भाई फिरोज भाई यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथं जमा झालो. आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून चांगली सत्कृत्य व्हावी. ते नेहमी स्वतः म्हणतातच मी जनसेवक आहे, नगरसेवक व्हावं नव्हे नगराध्यक्ष व्हावं अशी आमची आशा आहे. ठीक आहे, ते आपल्या हातातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपण सर्वजण मिळून करूच नक्कीच. पण त्यांना आपल्यातर्फे वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. 17चे लाडके नेतृत्व फिरोजबाई पठाण हे खरं तर सगळ्याच बहिणींच्या त्या लाडके भाऊ झालेले आहेत. त्यांच्या शब्दाला भरपूर बहिणी मान देतात आणि त्यांच्यासाठी कमीच वेळात म्हणजे ह्या सगळ्या महिला जमा झालेल्या आहेत. आणि सगळ्या महिला इथं आल्याबद्दल प्रथम सगळ्यांची मी आभार मानते की तुम्ही बाईला शुभेच्छा देण्यासाठी इथं आला आणि बाईंनाही असंच प्रोत्साहन देत राहावं. आम्हालाही तुमच्याकडून प्रोत्साहन असंच राहू देत. तुम्ही ज्यावेळी आमच्या पाठीमागं उभं राहाल तशीच आम्हाला ताकद मिळेल की पुढे आम्ही काहीतरी काम करू तुमच्यासाठी. अशी सगळ्यांची ताकद आमच्या पाठीमागं राहू द्यात आणि फिरोजबाईंना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तर आपल्या ह्या आता गोळीबार मैदानाच्या महिला मोल असलेल्या सगळ्यांतर्फे पहिल्या त्यांना शुभेच्छा. त्यांचं आयुष्य लाभो, त्यांना चांगली कार्य करण्याची वृत्ती देऊ. परमेश्वरानं त्यांना सगळ्यांना साथ देण्याची कृपा करावी. आतापर्यंत त्यांनी भरपूर साथ दिली आपल्याला. तिथून पुढे सुद्धा त्यांनी अशीच प्रगती करून घ्यावी, आमची साथ मागावी. आमचं सहकार्य त्यांना नक्कीच मिळेल. पण त्यातून तुम्ही आमच्याकडे जरा बघा म्हणजे आम्ही तुमच्याकडे बघू आणि आपल्या गोळीबाराची प्रगती करून घेऊया. आणि सगळी कमी वेळात इथं मला पूनमताईनं, रुपालीताईनं, रवी भैयानं सांगितलं कमी वेळेत माझ्या वाढदिवसासाठी जमला. पण मी तुम्हाला बहिणी म्हणून आणि माझ्या माता भगिनींनो मी तुमचाच एक भाऊ आहे आणि मला एवढी खात्री आहे जेव्हापासून मी या गोळीबारचं, विलासपूरचं, रवी असू, मी असू, सगळ्या पूनमताई, रुपालीताई, गणेश असू आणि भरपूर भाऊसाहेब महाराजांच्यापासून ज्येष्ठ माझे खूप भाऊसाहेब महाराजांचे जवळजवळ सर्व मित्र आहेत, बाबांचे मित्र आहेत आणि मी तुमच्या एवढं सगळ्यांच्यावर का प्रेम करतो हे बी तुम्हाला कळत असू दे. तुम्ही सगळीजणं पूनमताईच्या, रुपालीताईच्या माध्यमातून माझ्या माता भगिनी मला मिळाला. मी विलासपूरला जास्त काम करत होतो, गोळीबारला काम करत नव्हतो. पण जेव्हा हातदोवाड झाली तेव्हापासून रवी असू दे, मी असू दे, शिवेंद्र बाबा असू दे, हे सगळं तुम्हाला दिसतंय. आज मी खोटं बोलत नाही की शिवेंद्र बाबांचं कष्ट आहे. हे रस्ते, गटर, लाईट, पाणी, तुम्हाला आता जे पाण्याची समस्या आहे मला खूप माहिती आहे. पाण्याची समस्या मी वारंवार का सांगतो, घरात पाणी लागतं. ते 36 कोटी स्कीम चालू आहे ती बाबांच्या माध्यमात चालू आहे. या पुलाचं काम चालू आहे ते बाबांच्या माध्यमातून चालू आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं इथं सगळे ज्येष्ठ माझे पॅरेंट स्कूलला चालायला जातात
हे बाबांना स्वतः येऊन पूनमताईंना यांना सगळ्यांना माहिती आहे, जे राजकारणात बघतात बाबांना स्वतः येऊन सर्वे करून हा रस्ता व्हायला पाहिजे. सगळी ज्येष्ठ माझे तरुण ज्येष्ठ महिला वर्ग रोज चालत जातात, जवळजवळ 100-200 लोक चालत जातात, म्हणून या रस्त्याचं काम घेतलंय. सगळं करणारा आपले लोकप्रतिनिधी आमदार शिवेंद्रराजे भोसले. इकडे बघा. दीदी पाठी बघा सर. ए दीदी मागे सर, जरा थोडं मागे सर. माझं काम झालं. फोटो फोटो हो गारे साहेब द्या की, द्या रवी दादा द्या. हा एकत्र चला बाजार. हॅलो, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात आपल्या सगळ्या. त्यांना मानवंदना देऊया. सुरुवातीलाच या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचा अभिष्ट चिंतन स्वीकारत आपल्या सगळ्यांचा लाडके भाईजान सन्माननीय फिरोजभाई पठाण आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत. त्यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत असतानाच या ठिकाणी उपस्थित झालेले सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय जयवंत दादा भोसले यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि तुमच्या सर्वांना विनंती राहील, भाई तुमच्यामध्ये आता बराच वेळ उपस्थित राहणार आहेत. शुभेच्छा प्रधानाने स्वीकारतील. आपण सर्वांनी शांततेत आता बसून घ्या. जयवंत दादांना विनंती आहे, जयवंत दादा आपण कृपया समोर उपस्थित व्हावं. साहेब पिसाळ यांना देखील विनंती आहे. सत्कार मूर्ती फिरोजभाई पठाण यांच्या समवेत या सर्व मान्यवरांनी समोर बसून घ्यावं. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ऐतिहासिक शाहूनगरीचे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय शेखर मोरे पाटील हे देखील आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत. त्यांना देखील समोर येण्याची विनंती आहे. सन्माननीय शेखर मोरे पाटील आपल्याला समोर येण्याची विनंती आहे. आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत असलेल्या सर्वच मान्यवरांचा आम्ही एवढी मोठी लोकप्रियता फिरोजभाईंनी मिळवलेली आहे. आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं यांचं उपस्थित असलेले सन्माननीय जयवंतदादा भोसले यांचं, सन्माननीय शेखर मोरे पाटील यांचं बाईंच्या या वाटचालीमध्ये कायमच त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या त्यांच्या भगिनी पूनमताई असतील, रुपालीताई असतील, वैष्णवीताई असतील बरोबर बाबा तर कामाचा वाका बघितला बाबांच्या कामाचा. तसेच फिरोजबाईंना काल एक महत्वाची गिफ्ट दिली आपल्या या विलासपूर भागासाठी.
20 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल प्रस्तावित केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा पाठपुरावा मी काल बाबांनी शब्द दिला होता आणि काल ते मंजूर झालेलं आहे. त्याचा लवकरात लवकर सर्वे होऊन आता बजेटची तरतूद बाबांनी त्यासाठी 12 कोटीची केलेली आहे. खरंच असा कामाचा आवाका बघितल्यानंतर मी काल वाढदिवस हा साजरे होत असता वाढदिवस हा साजरी झालाच पाहिजे. फिरोजभाई, वर्षातनं एकदा ज्या वेळेला वाढदिवस येतो त्या वाढदिवसाला आपले सर्व मित्र, आपल्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, सगळे आपल्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते त्या निमित्ताने एकत्र येतात आणि एकत्र आले की सगळ्यांचा संवाद होतो आणि संवाद झाला की मग कामाला आणखी डबल गती येते, एक ऊर्जा येते आणि ती ऊर्जा तुमच्यात आहेच. पूर्वीपासून तुमचे काम करण्याची जी धमक आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कारण कार्यकर्ता एवढा सहजासहजी घडत नसतो. आपल्याला दिसताना मोठं दिसत असतं की काय नाही फिरोजभाई मोठ्या प्रमाणात काम करतायत, पण त्या कामाच्या मागचं जे कष्ट आहे ते कुणाला दिसत नाही. फिरोजभाई यांचा वाढदिवस तसं म्हटलं तर हा वाढदिवस मला वाटतंय की 5 जुलैला साजरा होतो असं नाही. दर महिन्याला तुमच्याकडे कुठला ना कुठला कार्यक्रम असतो, कुठला ना कुठला एखादा सण असतो आणि त्याचं औचित्य साधून सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन, तरुण सहकार्यांना घेऊन आणि फार मोठी ताकद म्हणजे महिला मंडळ हे इतकं ऍक्टिव्ह आहे. आम्ही साताऱ्यात सगळीकडे फिरतो, पण या भागातल्या महिला जेवढ्या ऍक्टिव्ह आहेत तेवढ्या साताऱ्यातल्या महिला ऍक्टिव्ह नाहीत. हे मी जबाबदारी सांगतो आणि हे खरंच कौतुक आहे. जर महिला ऍक्टिव्ह असतील तर निश्चित आपल्या भागाचा, आपल्या शहराचा विकास होतो. महिला शिकली की घर उंचावतं, घर सुधारणं म्हणतात. तसंच हे सूत्र या भागातलं, या महिला इतक्या ऍक्टिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतात आणि त्या महिलांना हा भाऊ मिळाला आहे की जो ज्याच्याकडे नाही हा शब्दच नाही. कुठला कार्यक्रम असू दे, मग ते होम मिनिस्टर असू दे, नाहीतर हळदी कुंकू असू दे, गणेश उत्सव असू दे, गुढीपाडवा असू दे, काय कुठला असेल तो सण, शिवजयंती साताऱ्याच्या बरोबरीने तुम्ही साजरी करता. म्हणजे हे सगळे तुमच्यातली ऊर्जा जी आहे ती एकत्र येते आणि चांगल्या कामासाठी सगळी जण तुम्ही एकत्र येता आणि त्याचं नेतृत्व तुमच्या इथल्या इतके नेते मंडळी असताना सुद्धा तुम्ही फिरोज पठाणकडे दिलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. वो सिर्फ लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो सिर्फ लिबास बदलते हैं, लेकिन जो पसीने से नहाते हैं वो पूरा इतिहास बदल देते हैं. असं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय फिरोजभाई पठाण. आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांशी ते यानंतर संवाद साधतील. जोरदार टाळ्या वाजवूयात सन्माननीय फिरोजभाई यांच्यासाठी. आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व ज्येष्ठ आविदादा असू दे, जयवंतदादा, अमोलजी मोहिते, शेखर पाटील, अप्पा पिसाळ, खाडेसाहेब, पवार सर आणि इथं सगळे या बाजूला माझ्या माता भगिनींनी, सर्वांचं नाव घेत नाही, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि इथं बसलेले सर्व माझे ज्येष्ठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या मागच्या बाजूला आहेत सगळे माझे युवक मित्र. हा वाढदिवस आविदादा, अमोलजी मोहिते आणि जयवंतदादाला सांगतो. शेखर पाटील, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा ज्युनियर आहे. मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला बाबांच्या माध्यमातून, माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता तुमच्या बरोबर असावा ही मी माझ्या विलासपूरच्या लोकांच्या वतीनं मी विनंती करतोय. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही बरोबर घेऊन चालावं अशी माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, तसं काही नाही होणार, माझ्याकडनं काही चुकणार नाही. तुम्ही सिनियर माणसं आहेत, मी सिनियरचा आदर कायम राखणार आहे. मला खास करून दादा बोलले, जयवंतदादा बोलले, आविदादा बोलले, शेखर पाटील बोलले, सर बोलले, माझं एवढं कौतुक केलं. हे सर्व त्या कौतुकाच्या मागं एक व्यक्तिमत्व आहे, ते माझे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले. माझ्या महाराजांना मला या विलासपूरला घडवलंय आणि विलासपूर गोळीबार मैदान असू दे, विलासपूर असू दे, शाहूनगरचा भाग असू दे, ज्यावर भाऊसाहेब महाराजांपासून
बाबांच्यावर प्रेम करणारे आणि भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं इथं खूप, काही बाबांचे शिक्षक बी आहेत, काय भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी, भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर काम केलेले इथं सगळी मंडळी आहेत. सगळीजण या भागातली लोक भाऊसाहेब महाराजांना बाबांच्यावर प्रेम करतात. त्याचबरोबर मी बाबांच्या बरोबर असतो, मी एकटाच नसतो, सगळीच बाबांच्या बरोबर असतात. पण बाबांच्या बरोबर असल्यामुळे मला बी लोक हळूहळू प्रेम करायला लागले. त्याचबरोबर माझ्या इथं असलेले सर्व विकास कामं ही बाबांच्या माध्यमातून चालले. आविदादा बोलले की खरंय, 36 कोटी रुपये दिले, मध्ये पाण्याची स्कीम आणली, परत आता या पॅरेंट स्कूल ते पालवी चौक 4,92,00,000 रुपये दिले. अल्पाहार घेतल्याशिवाय कोणी समोसेचं नियोजन केलेलं आहे. सगळ्यांनी ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी आमचा नेता माननीय फिरोजभाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पठाण फिरोजबाई बनतील तसं फिरोजबाई पठाण फिरोजबाई पठाण फिरोजबाई पठाण त्या साईडला दर्शन करायचा विचार करता तुम्ही, त्या साईडला पंचायत किंग आहे आम्ही लोक. जोर मचाने से नाम नहीं बनता है. फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवस
इसलिए राजे सूरज जगताप योगेश धोनी विश्वासू सहकारी माननीय फिरोजभाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बनानोटी फिरोजभाई पठाण फिरोजभाई पठाण अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. संकेत एकच मिनिट. हो यांचा सिंगर फोटो समोर बघा सगळ्यांनी. हो सर, माझ्या वतीने सगळ्यांना घ्या. चलो बाय, थँक्यू. चला बंद करा, पॅकअप.